डाळ घालून दोडक्याची भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम दोडक्याची साल काढून घेतली आणि दोडके बारीक चिरून घेतलेले आहे. आणि ज्या पॅनमध्ये मी चटणी करून घेतली होती त्याच पॅनमध्ये मी आता तेल घालून घेतलं आहे. जिरे घातलेत, मोहरी घातली आहे, भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे. सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा हिंग घातले आहे. परत हे छान मिक्स करून घेतलं आणि बारीक चिरलेला जो दोडका आहे तो घालून घेतलेला आहे. छान थोडा वेळ परतून घ्यायचा दोडका आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे कांदा लसूण मसाला, सोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेत आहे आणि भिजून घेतलेली तुरीची डाळ घालत आहे. 10 मिनिटासाठी ही तुरीची डाळ मी भिजून घेतली होती. परत एकदा छान मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी घातलं तर त्याची चव बिघडते, त्यामुळे शक्यतो वाफेवरच ही भाजी शिजवून घ्या. खूप अप्रतिम ही भाजी लागते. यासोबत ही चटणीची रेसिपी मी शेअर केली आहे, तीही पाहायला विसरू नका शॉर्ट रेसिपीमध्ये. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.